शेतकरी बांधवांनो, हे जे काही छोटे छोटे असे इडलीसारखे एकदम छोटे छोटे जे काही हे कीटक दिसत आहेत, तर हे वॅक्स स्केल इन्सेक्ट आहेत हे. आणि हे आपल्या आंबा पिकावर बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक रेड वॅक्स स्केल नावाचा एक तो कीटक आणि हा पांढरुका जो काही दिसतो तो, अशा पद्धतीनं हे प्रादुर्भाव बऱ्यापैकी जे आहे ते बऱ्याच ठिकाणी आम्हाला आपल्या ह्या परळी भागामध्ये जे आहे ते निदर्शनास आलेला बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. तर ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे दिसायले तर त्याच्याकडे आपण काहीच म्हणजे नंतर दिसतंय तर ते तसंच आपण सोडून देतो आणि सगळा प्रादुर्भाव अशा पद्धतीनं तो वाढतो आणि आपल्या सगळ्या आंब्याच्या ह्या झाडांच्या ह्या पानावर ते इथं ते पसरतात. ह्यानं काय होतं आहे तर एक तर बघा, ह्या आंब्याला कुठल्याही प्रकारचं हे लागलेलं नाही आहे, तवर सगळा लागलेला झडून गेला. दुसरं, हे रस शोषण करतात आणि ह्यांच्या अंगातून असा चिकट असा स्त्रव जे आहे ते स्त्रवत असतात आणि ह्याच्यामुळे ही सगळी काळी बुरशी जी आहे ते ह्या पानावर वाढते. इथं बघा, ही सगळी काळी बुरशी कशा पद्धतीने ही वाढलेली आहे, डेव्हलप झालेली आहे आणि ह्याच्यामुळं अख्खच्या अख्खं पान जे आहे ते निष्क्रिय झालेलं आहे किंवा ह्या ठिकाणी जे आहे ते फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी पूर्णपणे संपलेली आहे. हे सगळं काळं झालेलं आहे, काळवंडलेलं आहे. तर हे गोष्ट थोडीशी लक्षात घेऊन आपण हे सगळे जे आहेत ते कीटक तुम्ही जे आहे ते काढून टाकणं गरजेचं आहे. किंवा बाहेरचं मोवेंटो एनर्जी नावाचं जे काही कीटकनाशक येतं, तर त्याचा जो आहे तो आपण स्प्रे व्यवस्थित त्या ठिकाणी घेणं किंवा हे मॅन्युअली जे आहे ते असे दाबून हे मारून टाकणं हे जे आहे ते योग्य राहील किंवा गरजेचं आहे. किंवा हे जेवढे प्लांट पार्ट, जसं आता हे पान आहे तर हे कट करून जाळून टाकणं, तर ह्या गोष्टी आपण जे आहे ते कराव्यात, जेणेकरून आपला जर काही आंबा बागेचं जे काही नुकसान व्हायलेलं आहे तर ते आपण ह्या ठिकाणी जे आहे ते कमी करू शकतो.